Sorry, especially तुम्ही समाज स्त्रीवाद मांडला. बरोबर. We have found any eco-feminist dimension in the studies of it. शिंदे and eco-feminism, पर्यावरण आणि स्त्रीवाद याचे कुठेतरी aspects तुम्हाला त्यात दिसतो. Sorry sir, I actually never thought in that way. When we talk about Pandita Ramabai and when we talk about the Tarabai Shinde, we always look out these thinkers through the feminist perspective. Never the different angles of feminism. We never gone to the liberal feminism or the Marxist approach. So that's why I took the socialist feminism. I never, went to that economics framework, economics feminist framework till today. But definitely, it's a good idea to revisit their thinking or their style of writing. One more thing I would like to Sure, sir. Regarding the socialization of medicines, related to public health, what is their contribution in the present context? वैद्यकीय इतिहासामध्ये त्यांचं योगदान आहे का? कशा पद्धतीने मांडणी केलं जातं की मेडिकल हिस्ट्रीमध्ये. वन ऑफ माय फ्रेंड हू इज वर्किंग ऑन सोशल मेडिसिन्स ऑफ पंडित रामाबाई. हाऊ शी had contributed to the public health. मी मेडिकल हिस्ट्रीमध्ये याचा अभ्यास केला तर त्या अनुषंगाने काय त्यात कॉन्ट्रीब्युशन आता आपल्याला करता येईल. एबीपीच्या अंगाने आपल्याला आयटीचा इतिहास लिहावा लागेल, मेडिकलचा हिस्ट्री लिहावा लागेल. पंडित रामाबाईंचं योगदान आहे. When we talk about any field itself, it has given emphasis on Indian knowledge system, and where we talk about Indian knowledge system, it always incorporate existing traditional knowledge, which is actually either rooted in the soil itself or invented by the Indians or their methodology. So definitely we can study the Pandita Ramabai in that angle, and we can incorporate in Indian knowledge system. So that सोशल फेमिनिझमच्या याच्यावरती केली तर ताराबाई शिंदेचं स्त्री पुरुष खंडावरती जास्तीत जास्त जे काय त्यांनी पुरुष सत्ताक केली. जाती व्यवस्थेवरती काही विचार तुम्हाला दिसले का त्याच्यामध्ये? जाती व्यवस्था किंवा जात फेमिनिझमचं हे आहे महत्त्वाचं तत्व आहे. हां, मग तसं काही तुम्हाला दिसलं का? जेव्हा आपण पॅट्रिकी ही कन्सेप्ट जेव्हा मानतो तेव्हा आपण म्हणजे इंडियन कंटेक्स्ट मध्ये बघतो की जाती कुठे ना कुठे मानल्या गेली. त्याच्यामुळे सोशलिस्ट फेमिनिझम जेव्हा बघताना फक्त एकच कंटेक्स्ट बघत नाही, जेंडर किंवा तर ते कास्ट आणि त्यांची रायटिंग केस पासून सुरू झालेली त्या पॅट्रिकीवर जे क्रिटिसाइज करतात, पॅट्रिकीला क्रिटिसाइज करता करता ते कुठेतरी बघतात की कास्ट हा फॅक्टर किती आहेच आणि या कास्ट फॅक्टरमध्ये हे नॉर्म्स क्रिएट झालेले आहेत.